आखरी जाण्याचा वेळ होता तिचा 2006 मध्ये. तर त्यावेळेला गावातले सर्व लोक म्हणायचे मुंबईला काही नेऊ नका, इकडून न्यासान तिकडून तुम्ही पिरीत घेऊन यासान. मग इथला एक कार्यकर्ता होता गिरीश भाऊचा, अशोक मायकल म्हणून सनी कलाले तो. मग त्याने मला आग्रह केला, मी घेऊन गेलो. मग त्यांच्याच ॲम्ब्युलन्समध्ये नेले थेट मुंबईपर्यंत. तरी नाशिकला ती जास्त झाली होती. मग छाती चोळ हे चोळ कसं तरी आम्ही जेपर्यंत पोचलो. मग गेल्याबरोबर त्यांनी IC मध्ये टाकली. झालं काय होतं नेमकं? वाल गेलेला होता डावा, एका इकडं पाणी पडायचं तोंडावर. वाल गेलेला होता. तिला अगोदर बी 10-15 वर्षापासून ट्रीटमेंट चालू होतं. पण 2006 मध्ये शेवटची स्टेप होती तिची. मग त्यावेळेला नागले सर होते नांदुऱ्याचे, त्यांच्या हातून तिचं ऑपरेशन झालेलं आहे. माझ्याकडे फाईल आहे अजून तिची. भाऊंची काय मदत झाली तुम्हाला? भाऊने पूर्ण म्हणजे ऑपरेशन फ्रीमध्ये करून दिलं त्यांनी. फ्रीमध्ये झालं? हो, पूर्ण फ्रीमध्ये झालं. दवा गोळ्या बाटल्या इंजेक्शन हे सर्व फ्रीमध्ये झालं. केसच त्यांच्या नावावर घेतली होती त्यांनी. यावेळेस कोणाला निवडून देणार मग? हे आम्ही गिरीश भाऊचेच माणसं, आम्ही गिरीश भाऊला निवडून देणार. तर सध्या आपण आहोत जामनेर मतदारसंघातील कुंभारी या गावामध्ये. गाव अतिशय छोटं आहे, पण या गावामध्ये सुद्धा अनेक विकास कामं जे आहेत गिरीश महाजन यांच्या हातातून गेलेली आहेत. ग्रामीण भागामध्ये बरेचसे जे युवक असतात ते नेहमी पोलीस भरतीला जातात आणि अशा यांना आपल्या व्यायामासाठी म्हणा किंवा आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी बरेचसे जे इक्विपमेंट राहतात ते त्यांना मिळत नाही. त्यामुळे ते बरेचसे जे युवक आहेत ते आपल्या शहरी भागाकडे जातात. पण कुंभारी या गावामध्ये जर तुम्ही बघू शकत असाल तर माझ्या पाठीमागं हे जिम आहेत. ही जिम जी आहेत ती गिरीश महाजन यांच्याच काळातली आहेत. आपण येथील नागरिकांकडून जाणून घेऊया की या जिमविषयी किती कामात आहे त्यांच्यामध्ये. काय वाटतं मग यावेळेस कोणाला निवडून देणार आहे? गिरीश भाऊंनाच निवडून देऊ. त्यांनी भरपूर काही गायगरिबांसाठी अगोदर गावामध्ये भरपूर काही त्यांनी विकास केलेला आहे. म्हणजे रस्त्याचं बांधकाम, हागणदारी मुक्त, म्हणजे बऱ्याचशा काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहे. म्हणजे त्यांनाच आपण विजय करून देऊ असं आमचं सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं असं मत आहे. या जिमचा रोज वापर होतो का? हो, रेग्युलर प्रमाणे वापर होत असतो. तर तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे जे आहेत तंत्रज्ञानाने भरलेली नवीन इक्विपमेंट जे आहेत अशा छोट्याशा गावामध्ये उपलब्ध करून देणं हे येथील नागरिकांसाठी सुद्धा अतिशय हातभार आहे. तुम्ही बघू शकता. गावाच्या कामात खूप काही येण्याच्या नंतर पण खूप काही येईल. आणि गिरीश भाऊ महाजन असल्यानंतर अजून काही याच्यापेक्षा जास्त सुखसुविधा मिळतील आमच्या गावाला अशा अपेक्षा करतो. आणि याच्या म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त काही म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त काही मिळालं आहे आमच्या गावाला आहे. आमच्या काही एवढ्या अपेक्षा पण नव्हत्या, पण त्या अपेक्षेपेक्षा जास्त आम्हाला व्यायामशाळेचं साहित्य मिळालं आहे भाऊकडनं. त्याच्यामुळं भाऊचा आभार मानतो आम्ही. आणि याच्यापुढं आम्हाला जे काही समस्या असतील ते भाऊ आहेच. यावेळेस कोणाला निवडून देईल मग आता जनता? आपले गिरीश भाऊ महाजन 100% गिरीश भाऊ महाजन शिवाय आहेच नाही कोणी. काही चुरशीची टक्कर वगैरे राहील का? नाही, अजिबात नाही. एकच भाऊ गिरीश भाऊ. गिरीश महाजन, कारण आम्ही त्यांनाच आमचे कामं बी होता आणि आम्ही त्यांनाच निवडून देऊ राहिलो. काय काय कामं झाली? कामं भरपूर झाले आता. तुमच्या या गावामध्ये पण? हां, भरपूर कामं झाले, पाण्याचे झाले, रस्ते झाले, भरपूर झाले. काय वाटतं दादा यावेळेस कोणाचे? गिरीश भाऊ. काय काय कामं झाली आहेत तुमच्या गावामध्ये? भरपूर काँक्रिटीकरण, फ्युअर ब्लॉक, बाकीचे सगळे कामं झालेले आहे आमचे. वॉटर सप्लाय, पाणी वगैरे. तुम्हाला काय वाटतं? परिवर्तन कोळपे सर. त्यांची काय काय कामं आहेत? कामं तर काही त्यांना चान्सच नाही, तर कामं कसं काय सांगा. याच्या आधी कुठले विकास कामं झालेले आहेत? यातली 35 वर्षापासून गिरीश भाऊचे, ते गिरीश भाऊच्याच हाताखालचे होते. 35 वर्ष झाले आहेत की नाही झाले? नाही, 77 होते. पण मग आमची आता 500 मीटरची हागणदारी होती, आता 1 किलोमीटरची झाली. त्यांचं काही नव्हतं, ते गिरीश भाऊचेच माणसं होते ना विरोधात. आपले गिरीश भाऊ माझ्या काय काय कामं झाली? कामं म्हणजे भरपूर कामं झाले. गावाचंच सांगायचं म्हटलं की जलजीवन मिशनचे कामं झाले, टाकी, विहीर, पाईपलाईन आणि शौचालय झाले, वैयक्तिक शौचालय, अजून सार्वजनिक शौचालय ह्या बाजूनं 6 हे आणि तिकडे 6 आहे.
प्लस गावात लाईटचा प्रश्न होता. तर लाईट म्हणजे एकच डीपी होती. आता 2 डिप्या केल्या आहे. आता परत लाईटचा हे होतं आहे, फॉल्टी होते, कुठे होते. तरी भाऊंनी पत्र देताच त्यांनी एक मंजूर केली. आता गावात 3 डिप्या येत आहे आणि कामं म्हणजे भरपूर आहे. गावात प्रत्येक गल्लीमध्ये प्युअर ब्लॉक केले. 100% गाव प्युअर ब्लॉकनं केलं आहे. आणि घरकुलं, वैयक्तिक घरकुलं म्हटलं म्हणजे की घरकुलं 150 घरकुलं या गावामध्ये मंजूर झाले. आणि भाऊंचं म्हटलं म्हणजे की हॉस्पिटलचे कामं, वैद्यकीय कामं काही क्षणामध्ये भाऊंचे माणसं हजर होता. आता माझाच प्रश्न आला, मीच म्हणजे मला हार्टमध्ये सूज होती इथे. तर 5.5 लाखाचं मशीन लागत होतं. तर ते मशीन इथे निशुल्क त्यांच्या निधीतून झालं आहे भाऊंच्या कार्यातून. हां, हे मशीन आहे, हे मशीन आहे, हे मशीन. हां, मग आता बरं आहे का? हो, आता बरं आहे. भाऊंच्या कृपेमुळेच बरं आहे. किती वर्ष झाले? याला तरी 2019 पण टाकलं होतं. 5 वर्ष झाले. सगळं चांगलं आहे. हो, क्लिअर आहे. येतील का मग भाऊ? 100%. भाऊ काय काय कामं झाली आहेत? सर्व कामं झाले. तुम्हाला तुम्ही भरपूर कामं झाले. येणार का मग यावेळेस? मग गिरीश भाऊ शिवाय कोणी पर्याय आहेच नाही इकडे. भाऊ शिवाय काकू, तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोणाला निवडून आणणार आहे? माझ्या मतदान नाही यायला, मी काय सांगणार आहे. आता पाहू आपण, पाहू म्हटलं. कामं कोण करते? कामं कोण करते? काम हा? मालाला बी तर शेतकऱ्याला भाव द्यायला पाहिजे ना. पण काम करणारा उमेदवार कोणता आहे? काय माहिती बाई, मला काही ठाऊक नाही. मी वावरात जातीन, घरी येत. मग मतदान कसं करता? मतदान म्हणाल पटलं तिकडे द्या टेकावून. कोणता आमदार पाहिजे आम्ही काय सांगा बाई. आता आम्ही कोणाला मत दिलं तर कोणी बी येतो. चांगलाच उमेदवार जो आज चांगलं काम करीन त्याला देऊ. नाही आम्ही काय करायचं करू बाई, सांगू शकत नाही ना. डोळ्यावर कसं काय आम्ही, कामं कोणता उमेदवार? जो काम चांगला करू त्याला देऊ ना आम्ही. आतापर्यंत कोण केली? आणि पण नाव कसं काय सांगा आम्ही डोळ्या आतापर्यंत चांगली कामं कोण केली? चांगले केले ना, आम्हाला बी माहिती कोण करते आम्ही त्यालाच देऊ. कमळ कमळ कोण आहे कमळावर उभा? गिरीश महाजन भाऊ. गिरीश महाजन भाऊ चांगला उमेदवार आहे का? चांगले आहे ना. काय काय कामं झाली? कामं तर तसे आमच्याकडचे एवढे काही झाले नाही, पण असे घरकुलं ते बांधून दिलेले त्यांना. लाडक्या बहिणीचे पैसे आले का? हो हो 7,500 7,500 रुपये. आता भाऊ झाले पाहिजे. आम्ही जामनगरी नाही जाणार इकडे. बरं, तुम्ही कुठचे आहे? याला सांगा, याला इडलेचे ना आम्ही. रामनेरचा ना? कोणता उमेदवार आहे चांगला? चांगला उमेदवार सगळे चांगलेच आहेत. कामं कोण केली आहेत आतापर्यंत? आता आम्ही नवीन या गावचंच नाही, नवीन आहे आम्ही इडलं. कोडबे सरांना आम्ही पण कोडपे सरांना. आमच्याकडे तर गिरीश भाऊचं. गिरीश भाऊनं रस्ते मिस्ते चांगले बनवले आमच्याकडे. फक्त रस्तेच केले आहेत का काय? हा, नाही पाण्याची सुविधा बी केली आहे. हा, आहे का पाणी? मग आयांना दिलं पाणी. भाऊची चांगली सुविधा आहे. येतील का मग यावेळेस? कोणी तर म्हणते पाणी वगैरे आहे ना इकडे. मग आहे ना. आता कसं राहतं, बाकीचे काही लोक राहतं म्हणणार. येतील का मग यावेळेस निवडून? बिलकुल 100%. काय चुरशीची टक्कर वगैरे काही राहील का? काय टक्कर काय, तो आमचाच माणूस होता पहिले BJPचा.